आज बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट वाटून टाका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज आहे मार्च आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. सोबतच महिलांना गुढीपाडव्यानिमित्त मोठं गिफ्टसुद्धा मिळणार आहे आणि 10वा हप्ता वाटप देखील 2100 रुपये होणार आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आज मार्च महिन्याच्या तारखेला मित्रांनो आज गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते महिलांना मिळणार आहे. सोबतच 10वा हप्ता सुद्धा एका गिफ्टप्रमाणेच वाटला जाणार आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे पैठणी साडीसुद्धा बहिणींना मिळणार आहे. परंतु आता ही पैठणी साडी कोणातर्फे मिळणार, आपण आपल्या चॅनलतर्फे याच्या अगोदर वाटलेल्या आहेत, परंतु आता शासनातर्फे पैठणी साडी वाटप होणार आहे. ती कशा पद्धतीने वाटप होणार आहे, त्यासाठी पात्रता आणि अटी नेमकं काय लागणार, सर्व माहिती आपण लगेच पाहणार आहोत. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयी. महिलांना 10वा हप्ता तर मिळणारच आहे, ही गोष्ट निश्चित झालेली आहे. परंतु 10व्या हप्त्यासोबत आता गुढीपाडवा तर आलेलाच आहे मित्रांनो, त्यामुळे गुढीपाडव्याची देखील भेट महिलांना वाटप होणार आहे. चला तर आता गुढीपाडव्याच्या महिलांना नेमकं कोणते 2 ते 3 गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहे ते आपण लगेच जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला देखील संपूर्ण माहिती मिळून जाईल. ज्याप्रमाणे आतापर्यंत प्रत्येक सणाला बहिणींना गिफ्ट जे आहे ते वाटप होत असतात. आत्ताच होळीनिमित्त तुम्हाला 3000 रुपये जे आहे ते वाटप केले असतील, ते देखील तुम्हाला माहिती असेलही. 3000 रुपये भरपूर महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. म्हणजे कशासाठी दिले आहे सरकारने पैसे, तर होळीसाठी एक गिफ्ट दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला. आता महिलांना प्रश्न पडलेला असेल, गुढीपाडव्यानिमित्त कोणतं मोठं गिफ्ट मिळणार किंवा कोणते मोठाले गिफ्ट जे आहे ते बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार, हा प्रश्न बहिणींना नक्कीच पडलेला असेल आणि त्याच प्रश्नाचे उत्तर आपण तुम्हाला मी लगेच देणार आहोत. चला तर आता नेमकं गुढीपाडव्यानिमित्त कोणते गिफ्ट महिलांना मिळणार, तर हे पहा. सर्वात पहिलं गिफ्ट मित्रांनो तुम्हाला असणार आहे ते म्हणजे 10वा हप्ता, तो सुद्धा 2100 रुपये. हो मित्रांनो, आतापर्यंत गुढीपाडव्याचा सणच हा असा आहे की दर गुढीपाडव्याला नवे वर्ष सुरू होत असते व नवीन सुरुवात जी आहे ती होत असते आणि या कारणास्तव आता शासनसुद्धा गुढीपाडव्याच्या नवीन मुहूर्तावर 2100 रुपये बहिणींना वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे पैसे कधीपासून वाटप होणार तेही आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर पैठणी साडीसुद्धा सरकारच आता वाटप करणार आहे. आपल्या चॅनलतर्फे तर आपण वाटप केलेल्या होत्या, परंतु आता शासनातर्फे सुद्धा पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप केल्या जाणार आहेत. तर आता या पैठणी साड्या कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार किंवा हे गिफ्ट जे आहे ते 2 मोठे गिफ्ट आणि सोबत एक बोनस गिफ्ट आहे, त्याची आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. चला तर ह्या गिफ्ट तुम्हाला कशा पद्धतीने जमा होणार तर जाणून घ्या. रेशन कार्डवर मिळणार आनंदाचा शिधा मित्रांनो. ज्याप्रमाणे प्रत्येक सणाला रेशन कार्डवर आनंदाचा शिधा जो आहे तो मिळत असतो आणि तो आनंदाचा शिधा फक्त निस्ता शिधाच मिळणार नाही, तर त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे ती म्हणजे पैठणी साडी. हो मित्रांनो, 999 रुपयाची पैठणी साडी जी आहे ती शासनातर्फे वाटप केली जाणार आहे. यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पांढऱ्या रेशन धारकाला ही साडी मिळणार नाही. फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या महिलांकडे आहे तर त्याच महिलांना आनंदाचा शिधा तर मिळणारच आहे, सोबतच पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. आता तुम्ही मला सर पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांना मिळणार का नाही, तर हे पहा. जर पांढऱ्या रेशन कार्डवाल्याचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तरच त्यांना मिळणार आहे, परंतु जर 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मग मात्र तुम्हाला पैठणी साडी जी आहे ती अजिबात मिळणार नाही. तर याचा लाभ कसा घ्यायचा आणि कुठे जाऊन याचा लाभ घ्यायचा, तर हे पहा. सर्वात पहिलं तो काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे जसं तुमचा आनंदाचा शिधा येईल त्याच्यासोबत तुमच्या कुपनवाल्याला लगेच तुम्ही विचारू शकता, आमची पैठणी साडी आली का किंवा पैठणी साडी वाटपची काय झाले, असे तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल. तर आता 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे का, हा भरपूर महिलांचा प्रश्न होता. किंवा 10वा हप्ता वाटप कधीपासून होणार, तर हे पहा. आता उशीर नाही, आता फक्त 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि तो सुद्धा सर्वात अगोदर वाटप होणार आहे. हो मित्रांनो, आताची सर्वात धडाकेबाज आणि जबरदस्त अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी मित्रांनो. 10वा हप्ता वाटप करण्याचे अखेर आदेश जे आहे ते आलेले आहेत व आदेश जाहीर झालेले आहेत. दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, त्यामुळेच 10वा हप्ता वाटप आजपासून सुरू झालेला आहे. हो मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट आपण तुमच्यासाठीच आणलेली आहे, ती म्हणजे 10वा हप्ता आजपासूनच वाटप सुरू झालेलं आहे व याच्यामध्ये जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. विषय काय झालेला होता, तर दरवेळेस महिलांना 1 तारखेपासून ते
जवळपास 20 तारखेपर्यंत वाट पाहावी लागायची, परंतु आता तशी वाट पाहण्याची गरज अजिबात उरलेली नाही. ॲडव्हान्समध्ये सणानिमित्त हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आजपासून वाटप होण्यास सुरू झालेला आहे. चला तर आता सर्वात अगोदर 10वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणते ते मोठे व भाग्यवान जिल्हे असणार की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर ॲडव्हान्समध्ये सणानिमित्त हा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होत आहे ते आपण पाहणारच आहोत. चला तर आता त्या जिल्ह्यांचे नावच मी डायरेक्ट तुम्हाला सांगणार आहे, समोर नकाशान डायरेक्ट नावं. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. तर आज 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप जे आहे ते होणार आहेत. 10 हे भाग्यवान जिल्हे किंवा मोठे जिल्हे असणार आहेत, कारण की दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होतो. हेच एक अतिशय एकमेव महत्त्वपूर्ण कारण आहे. चला तर आपण स्टेप बाय स्टेप यांची यादी पाहूया किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या होणार, संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो यांनी दिलेला आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक या ठिकाणी देखील भरपूर महिला सुरुवातीच्या अगोदर राहिल्या होत्या, त्यामुळे सर्वात अगोदर आता नाशिक जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर मग आपला दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, त्याच्यानंतर सांगली, त्याच्यानंतर पुणे, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव व हिंगोली. तर या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काय, तर या जिल्ह्यामध्ये जास्त आहेच आणि सोबत हे दरवेळेस या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते भरपूर उशीर होत असतो वाटप करण्यास. परंतु त्यामुळे आता 10वा हप्ता जो आहे तो ॲडव्हान्समध्ये 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ते सुद्धा आज पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा उशीर असेल, दिरंगाई असेल तर अजिबात होणार नाही. मग तुम्ही विचाराल सर इतर आमच्या जिल्ह्यांचं काय, मग ते पुणे असेल, रायगड असेल किंवा मुंबई जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर असेल किंवा ठाणे असेल, तर आमच्या जिल्ह्यांचं काय, तर हे पहा अगोदर आपण 10 जिल्ह्यांची यादी जी सांगितलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली की त्याच्यानंतर एक्झॅक्ट 1-2 दिवसांनीच तुमच्या खात्यामध्ये लगेच इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 दिवसाच्या गॅपमध्येच ते पैसे जमा होणार आहेत. व त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर मग राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत पैसे जमा होतील, तर मित्रांनो येणाऱ्या काळात म्हणजे मार्च महिना एंड व्हायच्या अगोदरच सणानिचं ॲडव्हान्स गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे. व ते गिफ्ट म्हणजे काय, तर 10वा हप्ता तर असणारच आहे, सोबतच रेशन कार्डवर साडीसुद्धा वाटप होणार आहे आणि एक बोनस गिफ्ट आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाणारच आहे. परंतु आता तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वाटप होणार, कशा पद्धतीने वाटप होणार, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला आता सांगितलेली आहे. चला तर आता पुढील अपडेटकडे वळूया, ते म्हणजे आनंदाचा शिधा अशाप्रमाणे तुम्हाला मिळून जाणार आहे. व फक्त आता आनंदाचा शिधाच नाही तर आनंदाच्या शिधासोबत तुम्हाला पैठणी साडी असेल किंवा 7 ते 8 नवीन वस्तू ज्या आहेत त्या यावेळेस तुम्हाला आनंदाच्या शिधामध्ये ॲड झालेल्या आहेत. व ज्याप्रमाणे दिवाळीला तुम्हाला आनंदाचा शिधा मिळाला होता त्याचप्रमाणे आता गुढीपाडव्याला सुद्धा आनंदाचा शिधा जो आहे तो मिळून जाणार आहे. परंतु तुम्हाला यासाठी काय करायचं किंवा बोनस गिफ्ट नेमकं काय असणार आहे, तर मित्रांनो बोनस गिफ्ट, ज्या बोनस गिफ्टचे महिला आतुरतेने आतापर्यंत वाट पाहत होत्या ते गिफ्ट अखेर आपल्या समोर आलेलं आहे किंवा आपल्याला ते माहिती झालेलं आहे. ते म्हणजे काय, तर ते बोनस गिफ्ट आहे शिलाई मशीन. 2400 शिलाई मशीन ज्या आहेत त्या वाटप केल्या जाणार आहेत. आणि या शिलाई मशीन नेमकं कोणत्या महिलांना वाटप केल्या जाणार, तर या शिलाई मशीन अशा महिलांना वाटप केल्या जाणार आहेत ज्या महिला घरी बसून त्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांना घरी बसून पैसे कमवायचे आहेत, तर अशा बहिणींसाठी बोनस गिफ्ट जे आहे ते वाटप सुरू होणार आहे. आता हे बोनस गिफ्ट कोणाला मिळणार, तर हे पहा ज्या लाडक्या बहीण योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत, सोबतच ज्या बहिणींना कमीत कमी 4 हप्ते जे आहेत ते मिळालेले असतील, तर अशा बहिणींना ही सिलाई मशीन योजना जी आहे ते त्यासाठी ते पात्र ठरणार आहेत. व 2400 सिलाई मशीन ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटले जाणार आहेत. यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पाहिजे असेल किंवा तुम्हाला मिळणार का सिलाई मशीन, तर हे पहा तुम्हाला सुद्धा मिळू शकते सिलाई मशीन. त्यासाठी तुम्हाला फक्त लवकरात लवकर अर्ज करण्याची गरज आहे. आता पुन्हा एकदा मार्च एंडिंगला नवीन अर्ज सुरू होणार आहेत आणि हे नवीन अर्ज सुरू होता क्षणी ज्या महिला सर्वात अगोदर चपळाईने अर्ज करतील, काही गडबडीत अर्ज करतील, तर अशाच महिलांना सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. व सोबतच सिलाई मशीन तर मिळणार. मग त्याचं सिलाई मशीन कशा पद्धतीने मिळणार किंवा सिलाई मशीनच्या ऐवजी दुसरं काही मिळणार का, तर हे पहा सिलाई मशीन जे आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे, तर सिलाई मशीनसाठी जेव्हा तुम्ही अर्ज कराल, सर्व अटी पूर्ण कराल, तेव्हा तुम्हाला सिलाई मशीनचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होणार. तो म्हणजे 17,000 ते 18,000 रुपये सिलाई मशीनचे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. व त्यातून एक तुम्ही उत्कृष्ट दर्जाची शिलाई मशीन खरेदी करू शकता व स्वतः घरी बसून व्यवसाय करून पैसे जे आहेत ते
नक्कीच कमवू शकता. त्यामुळे सिलेबसचे अर्ज कधी सुरू होणार, काय होणार त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर सतत देत राहणार आहोतच. त्यासाठी चॅनलवर जर पहिल्या वेळेस आला असाल किंवा नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवायचे. काय विषय होतो, अपडेट येतात, दररोज नवीन अपडेट येत असतं आपल्याकडे, परंतु तुम्ही अपडेट न पाहिल्यामुळे किंवा अपडेट इग्नोर केल्यामुळे तुम्हाला जे लाभ जो आहे तो मिळत नसतो. आता काही दिवसांपूर्वी काही महिलांना एक मोठा लाभ मिळाला, तो म्हणजे काही बोनस वाटपसुद्धा काही महिलांना झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे काही महिलांना 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, परंतु त्यांना अजूनपर्यंत माहिती नाही. त्यांनी बँकेत जाऊन विचारलंसुद्धा नाही. त्यांच्या खात्यामध्ये 10वा हप्ता ऑलरेडी जमा झालेला आहे, तो म्हणजे ₹2100. आणि त्यांना सणानिमित्त पैसे नसतील तर त्यांनी तो लवकरात लवकर काढून घेऊ शकता तुम्ही. परंतु महिलांना ही माहिती नसल्यामुळे भरपूर महिलांचे पैसे येऊन पडतात आणि महिला विचारतात, सर आम्हाला मेसेज पडला नाही. तर बँकेचा विषय काय होतो मित्रांनो, काही वेळेस मेसेज पडतात, काही वेळेस मेसेज अजिबात पडत नाहीत. आणि या कारणास्तवच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत असतात. त्यामुळे एक महिन्यातून एकदा तुम्ही जाऊन तुमची बँक खाते नक्कीच चेक करू शकता. पैसे पडले असतील तर लगेच विड्रॉ करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे व ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनत आहे मित्रांनो. सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा तुम्ही करू शकता. आणि अशाच पद्धतीच्या अपडेट मिळवण्यासाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.